लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव। शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता, काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज। एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़। काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या। जनतेचा कौल कुणाला, भाजपच्या युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला। शय और बात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ। प्रत्येक गाव आणि शहर हमारे आपकी समस्या जानने के लिए महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत। बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019, फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती। नमस्कार, निवडणूक रणसंग्राम 2019च्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। येत्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उमेदवारांना मतदारांचा कौल आणि उमेदवारांची मतदारांना ओळख व्हावी, सर्वसामान्यांचे प्रश्न उमेदवारांपर्यंत पोहोचवावेत आणि उमेदवारांच्या माध्यमातून ते शासनापर्यंत पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने विदर्भ न्यूज आणि VCN न्यूजच्या वतीनं या कार्यक्रमाचं आगळं वेगळं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता भाजपाचे शिवराय कुलकर्णी आज आपल्या VCN न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेला आहे। सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया। शिवरायजी, VCN न्यूजच्या या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। महाराष्ट्राची जबाबदारी समर्थपणे पेलणारे हे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी एक आदर्श पत्रकार, ज्यांचा पत्रकारितेचा अंग फार जुना आहे आणि वैचारिक लेखन, इतर लोकांशी असलेले त्यांचे संबंध आणि भाजपाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारिणीवरती प्रवक्ता म्हणून त्यांची झालेली निवड आणि महाराष्ट्राची प्रदेश कार्यकारिणी अव्याहतपणे प्रवक्ता या नात्यानं पेलणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्या इथे आलेलं आहे। शिवरायजी, सर्वप्रथम मला आपल्याला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण शिवसेना भाजपा युती ही अमरावतीमध्येच नव्हे तर महाराष्ट्रात झाली आणि कालपर्यंत शिवसेना भाजपासोबत भांडत होती आणि सत्तेसाठी तुम्ही लोक एकत्र आलेत, तर हे नेहमी असं कसं काय घडते? नाही, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती जवळजवळ 1990च्या आधी पण एका निवडणुकीमध्ये झालेली होती मुंबईपुरती आणि 90पासून सातत्याने युती आहे आणि 2014च्या निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून एकमत न झाल्यानंतर एकदा फक्त युती तुटली आणि आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो। तेवढा जर अपवाद सोडला तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती ही अव्याहतपणे जवळजवळ 3 दशकापासून आहे, म्हणजे 1990पासून आहे। दुसरी गोष्ट अशी की आम्ही वेगवेगळे लढल्यानंतरही शिवसेनेचा राज्य सरकारमध्ये सहभाग होता आणि केंद्र सरकारमध्ये सहभाग होता आणि काही समान मुद्दे जसं देशहित सर्वप्रथम आणि हिंदुत्व या 2 आघाड्यांवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती यांच्यातले काही मुद्द्यांवरून झालेले जे भेद असतील त्या भेदांपेक्षा हे मुद्दे आणि देशाचं हित हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। हा प्राधान्यक्रम दोन्ही पक्षांचा असल्यामुळे जितक्या स्वाभाविकपणे एकमेकांच्या विरोधात कार्यकर्ते लढायला तयार झाले होते तितक्याच स्वाभाविकपणे तितक्याच पटकन दोन्ही नेत्यांनी घोषणा केल्यानंतर 1 मिनिटामध्ये सगळे कार्यकर्ते पुन्हा एकत्रित येऊन कामाला लागलेले आहे। त्याच्यामुळे अत्यंत नॅचरल युती आहे। पूर्ण देशामध्ये नैसर्गिक युती असते, म्हणजे जशी पंजाबमध्ये अकाली दल भारतीय जनता पार्टीची आहे तशीच शिवसेना आणि भाजपाची ही नैसर्गिक युती आहे। याचा पाया श्रद्धेय माननीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय प्रमोदजी महाजन आणि अटलजींच्या आणि अडवाणीजींच्या आशीर्वादाने त्यावेळी तो पाया घातला गेलेला आहे। त्या पायावरही भक्कम इमारत उभी आहे। त्याच्यामुळे विरोधकांना वाटतं, पण आमचं आतमधलं अंडरस्टँडिंग अतिशय चांगलं आहे आणि भाजपचे कार्यकर्ते सेनेवर प्रेम करतात आणि सेनेचे कार्यकर्ते भाजपवर प्रेम करतात, ही वस्तुस्थिती आहे, ही आपण समजली पाहिजे। एकीकडे आपण म्हणताय की भाजपाचे कार्यकर्ते सेनेवरती प्रेम करतात, सेनेचे कार्यकर्ते भाजपावरती प्रेम करतात। गेल्या 10 वर्षापासून आपण बघतो आहोत की शिवसेनेची सत्ता ही अमरावती लोकसभेवरती आहे आणि खासदार आनंद अडसूळ हे या लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार म्हणून
आपण संसदेमध्ये पाठविलेले आहेत. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जनता आपल्याला विचारणार आहे. ते म्हणजे हे की खासदार आनंद अडसूळ हे जनसंपर्कामध्ये कमी असतात आणि ते फक्त शनिवार आणि रविवारचं राजकारण करतात. याबद्दल आपण काय म्हणाल? नाही, एकतर मला खासदारांवर केलेला हा आरोपच मान्य नाही आहे, पहिली गोष्ट. आणि खासदार आनंदराव अडसूळ हे अतिशय मोठं व्यक्तिमत्व आहे, मोठं नेतृत्व आहे. या जिल्ह्याने मोठे नेते बघितलेले आहे. जसे आपले स्वर्गीय रासू उपाख्य दादासाहेब गवई होते, मोठे नेते होते. राज्याचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रवास खूप व्हायचा. ज्याची जबाबदारी जेवढी मोठी त्याचा प्रवास मोठा असतो. खासदार आनंदराव अडसूळ आज महाराष्ट्रातल्या सर्व बँकांचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचारी संघटनेचे प्रमुख आहेत आणि इतका मोठा त्यांचा तो व्याप आहे त्या कर्मचारी संघटनेचा. आणि शिवसेनेच्या पातळीवर असेल, आज ते वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर असेल, लोकांच्या कामाच्या संदर्भात असेल आणि संसदेमध्ये हजेरीच्या बाबतीत अनेक लोकप्रतिनिधी आपण पाहतो की त्यांची विधिमंडळातली उपस्थिती शून्य असते. माहितीच्या अधिकारामध्ये मागच्या वेळी प्रश्न विचारला गेला की या विधिमंडळातल्या या प्रतिनिधींनी किती प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर शून्य मिळालं. पण आनंदराव अडसूळ तिथल्या कामकाजामध्ये सहभाग घेतात. सांसदीय आयुध्यावर त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून सलग 5 वेळा त्यांना संसदरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार कोणालाही नाही मिळत. जे अतिशय चांगलं काम करतात अशा लोकप्रतिनिधींना मिळतो आणि म्हणून मला असं वाटतं की अमरावतीने त्यांचं मोठेपण समजून घेतलं पाहिजे. असं आहे की परिभाषा थोड्या बदलल्या की अगदी नाल्या असतील, छोटे छोटे कामं असतील यासाठी नगरसेवक असतात. आपल्या आपल्या प्रभागातल्या सुविधांसाठी नगरसेवक असतात. आमदारांची काही कर्तव्य आहेत आणि तशीच काही कामं ही खासदाराची असतात. तर खासदारांनी त्या दर्जाची कामं केली पाहिजे आणि त्या दर्जाच्या कामांमध्ये खासदार आनंदराव अडसूळ यांनी कुठलीही उणीव ठेवलेली नाही. संपर्कही त्यांचा अफाट आहे, परिचयही अफाट आहे. त्यामुळे मला वाटत नाही हा विरोधकांनी उभा केलेला मुद्दा आहे असं मला वाटतं. परंतु एक गोष्ट इथे प्रकर्षानं जाणवते. आम्ही आज खासदारांच्या बऱ्याचशा सभा बघतो आहेत तर ह्या सभा ज्या आहे हे BJPचे प्रदेश प्रवक्ता म्हणून आपणच गाजवित आहात. शिवसेनेकडे बोलणारं असं एकही व्यक्तिमत्व शिल्लक नाही का की जे सभांना कायमस्वरूपी उपस्थित राहू शकते, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते? नाही, शिवसेनेकडेही अतिशय चांगले वक्ते आहेत. भारतीय जनता पार्टीकडे पण वक्ते आहेत. आता अगदी या प्रचाराचा सुरुवातीचा जो काळ होता या सुरुवातीच्या काळामध्ये मोजक्या सभा झाल्या आणि या मोजक्या सभांमध्ये स्वाभाविकपणे माणसं निवडली जातात की तुम्ही भाषणं द्यावी. ती भाजप सेना संयुक्त मिळून ठरवते की आज यांची भाषणं व्हावी, या मेळाव्यात यांची भाषणं व्हावी, या परिसरात यांचं भाषण व्हावं. त्याच्यामुळे हे जे भाजपा सेनाकडे आमच्याकडे काम करणाऱ्या नेत्यांची आणि वक्त्यांचीही काहीही कमी नाही. मतदारसंघातल्या प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्कलपर्यंत जाहीर सभा होणार आहेत आणि हे सगळे वक्ते, मोठे मोठे वक्ते शिवसेनेजवळ देखील आहेत, भाजपाजवळ देखील आहेत. हे सगळे वक्ते पूर्ण ताकदीनिशी आनंदराव अडसूळ यांचा प्रचार करणार आहेत. शिवसेनेकडे गेल्या 10 वर्षापासूनची असलेली सत्ता आणि शिवसेना म्हटल्यानंतर एक रांगडेपण जे असते ते रांगडेपण आपल्याला जाणवायला पाहिजे. मात्र अलीकडेच काही दिवसांपूर्वी शिवसेनेने सुद्धा खेळ मांडण्याचा आदेश बांदेकरांचा प्रयत्न केला. तो कितपत संयुक्तिक वाटला? कारण जनचर्चा अशी होती की आदेश बांदेकरांचा खेळ मांडीला हा कार्यक्रम घेऊन शिवसेना हास्यास्पद कार्य करते आहे. मला मुळीच असं वाटत नाही. एक तर शिवसैनिक हा रांगडा असलाच पाहिजे म्हणजे मानला जातो हे ठीक आहे, पण मुंबईमध्ये देखील शिवसेनेने अतिशय चांगले कार्यक्रम, दर्जेदार कार्यक्रम मुंबईमध्ये देखील वारंवार शिवसेना करत असते. आपल्याला जर आठवत असेल तर आदरणीय लताताई मंगेशकरांचा मोठा एक कार्यक्रम शिवसेनेने मुंबईमध्ये आयोजित केला होता. अनेक कार्यक्रम सेना करते आणि हा जो खेळ मांडीला कार्यक्रम आहे हा अत्यंत सुंदर मराठमोळा कार्यक्रम आहे आणि घराघरामध्ये सगळ्या आमच्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनी अत्यंत कौतुकाने जे आपले पारंपरिक खेळ आहेत, मग कुठे कोजागिरीचे गाणे असतील किंवा काजळतीच्या रात्रीचे गाणे म्हटले जातात, अशा तऱ्हेचे गाणे, याच्यातले खेळ, हे खेळ त्यांना आवडतात आणि ते मनापासून पाहत असतात. आणि असा आदेश बांदेकर जो एक शिवसैनिक आहे, तो शिवसेनेच्या विचाराने भारावलेला कलावंत आहे आणि त्याचा जो कला हे व्यासपीठ आहे. त्यामुळे कलेच्या व्यासपीठावरून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजे आणि त्यांना पंतप्रधान बनण्यासाठी खासदार आनंदराव अडसूळ इथले खासदार झाले पाहिजे हा विचार मांडायला तो आला. आणि मी तुम्हाला अगदी निश्चित सांगतो की शेकडो महिलांचे पर्सनली फीडबॅक माझ्याकडे असा आला
की तुम्ही दरवर्षी असा कार्यक्रम करत जा, सातत्याने हा कार्यक्रम करत जा. हजारो महिला त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि सगळ्या अमरावतीतल्या लेकी सुना ज्या आहेत त्या लेकी सुना त्या त्यांच्या लाडक्या भाऊजीच्या कार्यक्रमामुळे आनंदित झालेल्या, खुश झालेल्या आहेत. नाही, पण मला इथे असं म्हणायचं आहे की सर्वप्रथम इतक्या वर्षांमध्ये असा कुठलाही कार्यक्रम शिवसेना किंवा भाजपातर्फे सुद्धा असा कधी घेण्यात आला नव्हता. नौटंकी बाज म्हणून राणा परिवार हा फेमस झालेला आहे. गोविंदाला आणणे, त्याच्या हाताने दहीहंडी फोडणे या बाबतीतच राणा कुटुंबीय प्रसिद्ध झालेला आहे. आणि अशा ठिकाणी अडसूळांनी अशा कार्यक्रमाचं आयोजन करणं हे खरोखरच हास्यास्पद होतं असं जनतेमध्ये बऱ्याच प्रमाणात बोलल्या गेलेलं आहे. नाही, काय असतं माहिती आहे का की ते नौटंकी काय करतं ते जाऊ द्या, म्हणजे ते त्यांना माफ आहे सगळे गुन्हे नौटंकीला, त्यांनी ते केलंच पाहिजे. पण खासदारांनी जो कार्यक्रम केला तो कार्यक्रम दर्जेदार होता. महाराष्ट्र दिनाला ते दरवर्षी कार्यक्रम करतात. तुम्हाला जर आठवत असेल तर गेल्या वर्षी त्यांनी मी मराठी नावाचा कार्यक्रम केला होता. मराठी दिनाला त्यांनी कार्यक्रम केला होता. आणि दुसरी गोष्ट की आपले जे खासदार आनंदराव अडसूळ यांचा सांस्कृतिक कार्यक्रमांना फार चांगला पाठिंबा आहे. मला आठवतं की पाडवा पहाट हा जो कार्यक्रम अमरावतीला होतो नववर्षाच्या प्रथम दिनी म्हणजे गुढीपाडव्याला, त्या कार्यक्रमाला सातत्याने खासदार आनंदराव अडसूळ आवर्जून हजर असतात. अंबा फेस्टिवल होतो आई अंबाबाईच्या नवरात्रामध्ये, आता त्या फेस्टिवल ट्रस्टचा अध्यक्ष मी आहे. मला कल्पना आहे म्हणजे यंदा अशी स्थिती आली होती की एका दुर्घटनेमुळे आम्ही या मानसिकतेत आलो होतो की यंदा अंबा फेस्टिवल नाही करायचा. तर खासदार आनंदराव अडसूळांनी आम्हाला अतिशय पालकाच्या नात्याने सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलं आणि सांगितलं की बिलकुल नाही, इतकी चांगली परंपरा असलेला हा महोत्सव बंद नका करू. तर ह्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या जिवंत राहिल्या पाहिजे अशी त्यांची खरोखर मानसिकता असते आणि त्या मानसिकतेतून ते काम करतात. निवडणुकीच्या तोंडावर झाल्यामुळे थोड्याशा उलटसुलट चर्चा होतात, पण त्यांनी सातत्याने अशा उपक्रमांना सहाय्य केलेलं आहे. अशा उपक्रमांच्या पाठीशी ते उभे राहिलेले आहे. आपण बडनेरा इथले राहणारे आहात. मूळ गाव आपलं बडनेरा आहे आणि बडनेरा हा लोकसभेमध्ये खासदार आनंदराव अडसूळांच्या विरुद्ध उभ्या ठाकलेल्या नवनीत राणा यांचा मतदारसंघसुद्धा आहे. रवी राणा ज्यावेळेस आमदार झाले होते त्यावेळेस सर्वप्रथम त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये आपण सर्वप्रथम त्यांचे बरेचसे जे काळे कारनामे होते ते जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला होता. आज आपण सध्या स्वस्थ का आहात? नाही, बिलकुल स्वस्थ नाही आहे, बिलकुल स्वस्थ नाही आहे. निवडणुकीचा काळ सुरू आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये जनतेपर्यंत जाऊन रवी राणा यांनी बडनेरा मतदारसंघाचं चित्र कसं भकास केलं आणि जे जे आश्वासनं त्यांनी दिली होती ते आश्वासनं कसे हवेत विरले. त्याच्यानंतर त्यांनी बडनेरा मतदारसंघामध्ये वारंवार खोटारडेपणा करून जनतेची कशी फसवणूक केलेली आहे हे बडनेरा तो झाकी आहे. पुरा अमरावती जिल्हा बाकी आहे. तर पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये आता ते जाणार आहे लोकसभेच्या माध्यमातून 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये जाणार आहे. तर बडनेराचं हे जे दुर्दैवी चित्र आहे आणि बडनेराच्या वाट्याला जे दुर्दैव आलेलं आहे, जे दुर्भाग्य बडनेरा मतदारसंघाचं झालेलं आहे ते अमरावती लोकसभा मतदारसंघाचं होऊ नये. तर हे मांडण्याचा प्रयत्न सगळ्या जाहीर सभांमधून, सगळ्या कार्यक्रमांमधून आणि सगळ्या प्रचार यंत्रणांमधून आम्ही निश्चितपणे करणार आहे. कारण की बडनेराची झालेली फसवणूक ही बडनेरापुरती सीमित असावी. येणाऱ्या विधानसभेत आम्ही तेही निपटवू, 100% निपटवू. पण आता लोकसभा निवडणुकीमध्ये हे बडनेराचं छोटं रूप हे मतदारसंघावर झालं नाही पाहिजे, लोकसभा मतदारसंघावर झालं नाही पाहिजे. त्याच्यामुळे आता थेट हा आंदोलनांचा काळ नाही, जनतेला जागृत करण्याचा काळ आहे आणि म्हणून जनतेपर्यंत गेलं पाहिजे. आणि जनतेच्या दरबारामध्येच आम्ही रवी राणांचे जे कारनामे आहेत ते सगळे कारनामे सप्रमाण मी 4 वर्षामध्ये 4.5 वर्षामध्ये रवी राणांच्या विरुद्ध जे जे बोललो, जी जी कृती केली, जे जे आंदोलन केलं ते सप्रमाण केलं, पुराव्यानिशी केलं. माझ्या कोणत्याही विधानाला उत्तर देण्याचं नैतिक धाडस हे राणांमध्ये नाही. ते काही खोटं बोलून नंतर काही कुठलीही वड्याचं तेल वांग्यावर काढतात. पण ज्या ज्या गोष्टी मी उपस्थित केल्या ज्या जनतेच्या हिताच्या आहेत, मी त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप कधी केला नाही माझ्या आयुष्यामध्ये. पण त्यांनी आपल्या आमदारकीचा दुरुपयोग करून सामाजिक क्षेत्रात जी लुडबुड केली, विकासाच्या कामात जी लुडबुड केली आणि लोकांची जी फसवणूक केली, अशा सगळ्या मुद्द्यांना मी सप्रमाण बाहेर काढलेला आहे, पुराव्यानिशी बाहेर काढलेला आहे. आणि हे पुरावे घेऊन आम्ही रवी राणांनी कशी फसवणूक बडनेराची केली हे जनतेच्या दरबारापर्यंत, जनतेपर्यंत घेऊन जाणार आहोत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे 6-7 महिन्यांपूर्वी ज्यावेळी लोकसभांना सुरुवात होणार होती अशावेळी आपल्या नावाची एक जनचर्चा अशी झाली की पुण्यातल्या ज्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती होत्या सीमा सावळे,
त्यांना आपण अमरावती लोकसभेकरता पुण्यावरून खास आणलं, याबद्दल आपलं मत काय? नाही 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 मी 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 आणण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. याचं कारण असं आहे की जोपर्यंत लोकसभेची जागा घोषित होत नाही तोपर्यंत उमेदवारी मागण्याचा अधिकार हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना असतो आणि तो अधिकार सीमाताई सावळे यांना देखील आहे. विषय मुळात लक्षात घ्या की सीमाताई सावळे या बडनेरच्या राहणार आहेत. त्यांचं माहेर बडनेराचं आहे. त्यांचं शालेय शिक्षण बडनेरामध्ये झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण अमरावतीमध्ये झालं. त्या पुण्याला गेल्या. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी मोठा संघर्ष केला आणि त्या संघर्षानंतर त्या सलग 3दा या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्या निवडून आल्या. तिथल्या स्थायी समिती सभापती झाल्या. आज त्या माजी स्थायी समिती सभापती आहेत. त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये हा विषय होता की बा आपण ज्या गावात जन्माला आलो, ज्या गावाने आपल्यावर प्रेम केलं, त्या गावापासून आपण कामाला प्रारंभ केला पाहिजे. तिथे काहीतरी सेवा कार्य उभं केलं पाहिजे. तिथे रोजगाराभिमुख काहीतरी काम केलं पाहिजे. आपली आयुष्याची एक हे जे ज्याला मिड लाईफ म्हणतात, आयुष्यातला जो मध्यबिंदू आहे, त्या दरम्यान अशा विधायक कामाला सुरुवात केली पाहिजे म्हणून त्या इथे आल्या. आणि इथे आल्यानंतर त्यांना जो प्रतिसाद मिळाला माहेरच्या लोकांकडून, तो प्रतिसाद अतिशय चांगला होता. पण तुम्ही आणि त्या स्वतःहून इथे आल्या. आम्ही काही लोक त्यांच्या प्रचारात आघाडीवर दिसण्याचं कारण की तेव्हा युती व्हायची होती, क्रमांक 1. आणि क्रमांक 2, मी मूळचा बडनेराचा आहे. त्या आणि मी लहानपणी आम्ही सोबत खेळलेलो आहे एका मोहल्ल्यामध्ये. एकाच मोहल्ल्यामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत. त्यामुळे आमच्यामध्ये भाऊ बहिणीचं नातं आहे. अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचं असं भावासारखं नातं आहे आणि आपली बहीण या सगळ्या स्पर्धेमध्ये कुठेतरी आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्यासोबत होतो. पण तुम्हाला सीमाताईंचं कौतुक करावं लागेल आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचं कौतुक करावं लागेल की ज्या क्षणाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे या दोघांनी ज्या क्षणाला युतीची घोषणा केली त्या क्षणापासून आणि हा मतदारसंघ अमरावती मतदारसंघ सेनेला गेला हे सांगितल्यापासून एकही शब्द सीमाताई आणि आम्ही काम केलेल्या कार्यकर्त्यांनी काढला नाही आणि आम्ही त्या क्षणापासून आनंदराव अडसुळांच्या कामाला लागलो. त्या क्षणाला कुठलीही बोलणी न करता, कुठलीही नाराजी न दाखवता, कुठेही त्यांची अडवणूक न करता ज्या क्षणाला ते घोषित झालं त्या क्षणापासून आम्ही त्यांच्या कामाला लागलो. मग गेल्या 6 महिन्यापासून सीमाताईंनी जो अमरावती लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला होता, धारणीपासून, मेळघाटपासून, अंजनगाव सुरजीपासून, दर्यापूरपासून तर अमरावती बडनेरापर्यंत त्यांचे जे दौरे सुरू होते, त्याचं काय? त्याचा आनंदराव अडसुळांना फायदा होणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांनी जे जनतेमध्ये काम केलं, जेव्हा आम्ही युती म्हणतो तेव्हा शिवसेनेने केलेल्या चांगल्या कामांचा फायदा आम्हाला होतो, तर आमच्या चांगल्या कामांचा फायदा त्यांना होतो. एक 4 महिने 5 महिने त्यांनी या मतदारसंघामध्ये जे काही संभाव्य चित्रचा जो धोका होता की बडनेरा, मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं की बडनेरा मतदारसंघ जसा भकास झाला, त्या दिशेने अमरावती तर जनता गेली नाही पाहिजे, जिल्ह्यातली जनता गेली नाही पाहिजे म्हणून त्यांनी पण जागरण केलं. त्या जागरणाचा फायदा निश्चितपणे हा आनंदराव अडसुळांना होईल. आणि आनंदराव अडसुळांच्या विरोधात आमची लढाई नव्हतीच, कधीच नव्हती. खासदार आनंदराव अडसूळ, भाजपा सेना युती जर झाली तर अडसूळ आमचे उमेदवार राहणार आहेत हे आम्हाला माहीत होतं आणि म्हणून अडसुळांच्या विरुद्ध आमची लढाई नव्हती. पण तरी कार्यकर्त्याला वाटत असतं की आपल्याला उमेदवारी मिळावी. ज्या क्षणाला निकाल लागतो त्या क्षणाला आम्ही सगळेजण मिळून कामाला लागलो. म्हणजे जर भाजपा सेना युती झाली नसती तर आज जे तुम्ही सोबत सत्तेसाठी एकत्र आला आहात ते कदाचित वेगळे राहिला असतात का? हो, युती नसती तर सगळेच पक्ष वेगवेगळे लढतात. पण युती व्हावी ही कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि कार्यकर्त्यांपेक्षा जास्त मतदारांची इच्छा होती. आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की राजकारणामध्ये काम करणाऱ्या माणसांची, कार्यकर्त्यांची महत्त्वाकांक्षा असते. कोणाला नाही वाटत की आपण आमदार झालं पाहिजे, कोणाला नाही वाटत की आपण नगरसेवक झालं पाहिजे. सर्व कार्यकर्त्यांना वाटतं, बहुतांशी कार्यकर्त्यांना वाटतं. अनेक कार्यकर्ते असे आहेत की ते बिचारे आयुष्यभर कुठलीच महत्त्वाकांक्षा ठेवत नाही. पण हे सगळं होऊनही तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ही युती व्हावी ही केवळ पदाधिकाऱ्यांची नाही, केवळ कार्यकर्त्यांची नाही, तर सामान्य मतदारांची इच्छा होती. आणि जशी ही युतीची घोषणा झाली, एक मतदारांमधला मोठा वर्ग अत्यंत आनंदित झाला की 2014मध्ये युती तुटण्याचा जो प्रकार घडला होता तो न होता पुन्हा युती झालेली आहे. आणि युतीचा असा एक म्हणजे भाजपचा एक स्वतंत्र मतदार वर्ग आहे, एक शिवसेनेचा मतदार वर्ग आहे आणि हे दोन्ही एकत्र आले तर हे 2 मतदार वर्ग एकत्र येतातच. पण युतीचा असा एक मतदार वर्ग आहे की जो युतीला मानतो, तो एकट्या भाजपला मानत नाही, तो एकट्या शिवसेनेला मानत नाही, असा एक मोठा वर्ग आहे. त्या मोठ्या वर्गामध्ये अतिशय आनंदाची प्रतिक्रिया या युतीनंतर आली. मला असं वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे. खासदार आनंदराव अडसूळ हे प्रसिद्धी माध्यमांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. जनप्रतिनिधी या नात्याने
ते प्रसिद्धी माध्यमांकडे वेळ देऊ शकत नाही, त्यांना भेटू शकत नाही, त्यांच्या पुढे येऊ शकत नाही, याला काय कारण असलं पाहिजे? वास्तविकता इथे परिस्थिती अशी आहे की एका खासदाराने वारंवार मीडियासमोर किंवा प्रेस, शिवसेनेचे 10 वर्षापासून ते खासदार जरी असले तरी फार कमी ते मीडियाशी संबंधित असतात. ते नेहमी मीडियाला तोंड देताना फारसं पाहायला मिळत नाही. याला काय कारण असलं पाहिजे? आपला उमेदवार आहे म्हणून आपल्याला हा प्रश्न आहे. नाही, एकतर मला त्याची माहिती नाही की त्यांनी या वर्षभरात किती पत्रकार परिषदा घेतल्या आणि किती नाही. पण जोपर्यंत मी वृत्तपत्रांमधल्या त्यांच्या बातम्या पाहतो, त्यांनी केलेल्या चांगल्या कामांच्या बातम्या या वृत्तपत्रातून येतात. ते पत्रकारांच्या संपर्कात राहत असतील नसतील, आता या संदर्भामध्ये मी फार सविस्तर उत्तर देणं ईश्वराला एवढं नक्की सांगतो की त्यांनी कामं खूप केलेली आहेत. आणि मला असं वाटतं की पत्रकारांशी किंवा मीडियाशी संपर्क जर कमी पडत असेल तर आगामी काळामध्ये मी निश्चित त्यांना, त्यांचा कार्यकर्ता, युतीचा एक कार्यकर्ता या नात्याने त्यांना सांगू शकतो की हा संपर्क तुम्ही वाढवला पाहिजे. याचं कारण असं आहे की इतकं मोठं काम करूनही ते काम जर जनतेपर्यंत नाही पोचलं तर त्याची पण अडचण होते. त्यामुळे अडसूळ साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेतृत्वाला आम्ही नक्की विनंती करू शकतो की पत्रकारांमधूनही भावना आहे की तुमचा संपर्क त्यांच्याशी कमी पडला तर तो आगामी काळामध्ये वाढवता येईल. कारण की काम करणारा माणूस आहे आणि काम करणारा माणूस हा अखंड बातमीचा स्रोत असतो पत्रकारांसाठी. आपण मगाशी परिचय करून देताना सांगितलं की मी दीर्घकाळ पत्रकारिता केलेली आहे. त्यामुळे मी सांगतो की चांगलं काम करणारा जो माणूस असतो तो अव्याहतपणे बातमीचा स्रोत असतो. आणि म्हणून आनंदराव अडसूळांनी बाकी आता ते किती वेळा भेटले, काय भेटले हे याची मला पुरेशी कल्पना नाही, पण त्यांनी भेटलं पाहिजे आणि ते भेटतील भविष्यामध्ये. एकतर मुळात आनंदरावांना तुम्ही एका बाबतीमध्ये समजून घ्या की आनंदराव अतिशय सकारात्मक माणूस आहे. त्यांच्या शब्दकोशामध्ये तसं नाहीच आहे. सामान्यातला सामान्य कार्यकर्ता त्यांना भेटतो आणि कामं सांगतो तर ते सामान्य म्हणजे जी कामं त्यांची नाहीत त्या नाही आनंदराव आमच्या तिथल्या पोलवरून लाईन जाते आणि ते बरोबर नाही आमची लाईन झाली नको. आता खरं म्हणजे हे खासदारच्या दर्जाचं काम नसतं, पण सामान्य कार्यकर्ते येतात, सामान्य लोक येतात आणि म्हणतात की नाही तुम्हीच फोन केला पाहिजे. आनंदराव करतात, अधिकाऱ्यांशी बोलतात, वेळप्रसंगी भेटायलासुद्धा जातात. तर एक मोठं उंच नेतृत्व आहे, अत्यंत परिपक्व आहे, अत्यंत अनुभवी आहे आणि कधी आढ्यता नाही आहे किंवा माझंच तुम्ही ऐकलं पाहिजे हा आग्रह त्यांचा नाही आहे. या अनेक जमेच्या बाजू आहे, त्या जमेच्या बाजू अधिक चांगल्या लोकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी तुमची सूचना मी निश्चितपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. मग असं काय कारण होतं की 2017च्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या होत्या याच्यामध्ये शिवसेनेला जसं पाहिजे त्या प्रमाणामध्ये यश आलेलं नाही? ते खासदार असताना त्यांनी सर्व प्रभागांमध्ये त्यांचे उमेदवार शिवसेनेने दिले होते तरी त्यांना पर्याप्त यश का प्राप्त झालं नाही? एक तर मुळात या प्रश्नावरचं जे उत्तर आहे ते शिवसेनेच्या माणसांनी दिलं पाहिजे. मी तर आता युतीचा कार्यकर्ता आहे. शिवसेनेला यश का नाही मिळालं याचं उत्तर मी देणं हे एवढ्यासाठी चुकीचं आहे की त्यांनी काय प्रयत्न केले होते, त्यांचं काय प्लॅनिंग होतं, त्यांना मिळालेलं यश काय याचं मूल्यमापन त्यांनी स्वतः केलं पाहिजे. पण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून सांगतो की आम्हाला नेत्रदीपक यश मिळालं. आमचे 45 नगरसेवक निवडून आले थेट आणि 3 आमचे स्वीकृत नगरसेवक आहेत, असे 48 नगरसेवक आहेत आणि काही अपक्ष नगरसेवक आम्हाला येऊन मिळालेला आहे. हा मोठा गट आमच्याजवळ आहे. हा मोठा गट आता मात्र निश्चितपणे आनंदराव अडसूळांच्या कामाला निवडणुकीमध्ये लागलेला आहे. एक थोडंसं विषयांतर करतो. विषय असा आहे की महानगरपालिकेमध्ये आपली भाजपाची एका हाती सत्ता जनतेने आपल्याला दिलेली आहे, तरीसुद्धा महानगरपालिकेची आपली सत्ता आणि सत्ताधारी कधीही प्रसिद्धी माध्यमांच्या समोर आपण केलेले कार्य या 2 वर्षामध्ये दाखवू शकलेले नाही. फेब्रुवारी 2019ला 2 वर्ष आपल्या महापालिकेला पूर्ण झालेली आहे. 17मध्ये निवडणूक झाली होती महापालिकेची आणि भाजपाला घवघवीत यश प्राप्त झालं होतं. अद्यापही महापौरांपासून तर कुठल्याही भाजपाच्या व्यक्तींनी समाजापुढे येऊन हे सांगितलेलं नाही आहे की आम्ही कुठल्या प्रकारचे कामं आजपर्यंत केलेली आहेत. नाही, महानगरपालिकेमध्ये चांगलं काम सुरू आहे. अमरावती शहरामध्ये पूर्वी कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही बडनेरा मतदारसंघात माझ्यासोबत चला. बडनेरा संपलं जिथून अमरावती मतदारसंघ लागतो तिथून आपली गाडी साधारणतः 2 फूट उंचावर यायला लागते. काय यायला लागते? जिथून अमरावती मतदारसंघ लागतो तिथून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता सुरू होतो. अमरावतीतल्या सगळ्या विजेच्या तारा ज्या होत्या लोंबकळणाऱ्या त्या सगळ्या जमिनीच्या खाली गेल्या. अमरावती शहरामध्ये जी चांगली पाणी पिण्याची व्यवस्था, आपण सगळे लोक सुखी आहोत अमरावतीचे लोक, की अन्य ठिकाणी लोकांना कसं पाण्यासाठी धावधाव करावं लागतं
आणि उन्हाळ्यामध्ये काय लोकांची स्थिती सगळ्या नजीकच्या जिल्ह्यांची होते आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. पण अमरावतीमध्ये आपण अमरावतीचे लोक भाग्यवान आहोत की अप्पर वर्धा धरणाहून जे पाणी आपल्याला मिळतं त्याची आपल्या ज्या त्या काळातले नेते होते त्यांनी अतिशय चांगली योजना आपल्यासाठी लावून ठेवली होती. पण ती पुढच्या 25 वर्षासाठी ती अव्याहतपणे टिकली पाहिजे आणि पुढच्या 25 वर्षानंतर देखील अमरावती शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित नाही झाला पाहिजे यासाठी अतिशय चांगलं काम भारतीय जनता पार्टीनी म्हणजे आदरणीय सुनीलभाऊ देशमुख आणि आमचे पालकमंत्री माननीय आमदार प्रवीणभाऊ पोटे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून अमृत योजनेच्या माध्यमातून असेल आणि अन्य सगळ्या योजनांच्या बाबतीत असेल विशेष निधी घेऊन ते काम देखील पूर्णत्वास नेलेलं आहे. त्यामुळे अमरावती शहरामध्ये महानगरपालिकेत सत्ता आली तेव्हापासून कामांची यादी जर वाचतो म्हटलं तर ती अतिशय मोठी आहे. पुन्हा राहिला प्रश्न पत्रकार आणि त्यांच्या संपर्काचा, तर ती मोठी बाब नाही आहे. ती लक्षात आणून निवडणुकीच्या नंतर त्याच्यामध्ये पत्रकारांना त्यांनी वेळ दिला पाहिजे आणि पत्रकारांसोबत ते बसलं पाहिजे या बाबतीतल्या सूचना त्यांना भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व आहे इथलं स्थानिक नेतृत्व ते निश्चितपणे त्यांना त्या सूचना देतील आणि ते करता येईल. पण या काळामध्ये जो विकासाचा झंझावात अमरावती शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो अभूतपूर्व आहे हे मी तुम्हाला दाव्याने सांगतो. खासदारांनी आजपर्यंत कुठली विकास कामे केली, जसं लोकांपर्यंत हे पोचवलं जातं की फिनले मिल आम्ही आणली, वॅगनचा कारखाना आम्ही आणला, त्याच्यामध्ये बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे, वॅगनचा कारखान्याचं काम अद्यापही सुरू व्हायचं म्हणजे अर्धवट आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला असं वाटतं की प्रतिनिधी म्हणून त्यांनी ही कामं आणलेली नाहीत तर ही कामं शासनाची आहे, ती आज ना उद्या इथे येणारच होती, याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, बिलकुल खोटी गोष्ट आहे की ते खासदारांनी आणलेलं नाही. 100% खासदारांनी आणलेली कामं आहेत. असं आहे की राष्ट्रपतीला फंड असतो का विकास निधीचा, आणि जर मग आनंदराव अडसूळ नी हे कामं टाकण्याच्या पूर्वी पहिल्या 2-2.25 वर्षामध्ये राष्ट्रपतींनी अमरावतीमध्ये कामं का नाही केले? राष्ट्रपतींना फंड नसतो, मदत होते आणि निश्चित त्याच्यामध्ये मदत झाली. असं आहे की एक वेळा निवडणुकीचं वातावरण संपल्यानंतर स्वाभाविकपणे एका जिल्ह्यातले एका गावातले कोणत्याही पक्षाचे आमदार खासदार असो त्या जिल्ह्याचा जर विकास होणार असेल तर त्यासाठी हातभार लावत असतात. तसा हातभार लावणं हा वेगळा भाग झाला. पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की वॅगन फॅक्टरीच्या कामाला जी गती होती की भूमी अधिग्रहण केली अत्यंत बेभाव कवडीमोल भावामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये, आणि त्यानंतर ते काम ठप्प पडलं होतं. विदर्भाचं नेतृत्व सन्माननीय ज्यांना अगदी विदर्भाला भूषण आहे ज्यांच्यावर, ते केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरींनी दिल्लीमध्ये बैठक लावली. सगळ्या पदाधिकाऱ्यांना, सगळ्या इथल्या नेत्यांना, सगळ्या अधिकाऱ्यांना दिल्लीमध्ये बोलवलं आणि तिथून पाठपुरावा सुरू आहे की पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचा विकास झाला पाहिजे, तिथे सगळे गारमेंट झोनमधले कारखाने उभे राहिले पाहिजे. या 4 वर्षात बघा ना तुम्ही किती मोठ्या प्रमाणात कारखाने उभे राहिले. वॅगन फॅक्टरीचं काम जे ठप्प पडलेलं होतं या 3 वर्षामध्ये अत्यंत वेगाने सुरू झालं. या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी त्याचं भूमिपूजन न करता त्याचं थेट एका युनिटचं उद्घाटन होईल इथपर्यंतचं काम तिथे पूर्णत्वास आलेलं आजही अतिशय वेगाने काम सुरू आहे. त्याच्यामुळे नरखेड रेल्वे लाईन असेल, पुलांसाठीचे निधी असतील, त्याच्यानंतर आकाशवाणी केंद्र केवळ अमरावतीमध्ये नाही तर अचलपूरमध्ये देखील आकाशवाणी केंद्र सुरू करणं असेल, असे अनेक विषय, अनेक रेल्वे गाड्यांच्या संबंधातले विषय असेल. रेल्वेमध्ये तर त्यांनी इतकं चांगलं काम केलं आहे. तुम्ही कधी इमॅजिन केलं होतं का की अमरावतीतून जबलपूरची गाडी सुरू होईल, अमरावतीतून थेट तिरुपतीला जाणारी गाडी सुरू होईल, अमरावतीतून पुण्याची गाडी सुरू होईल? या गाड्या सुरू केल्या. हे सगळे प्रयत्न खासदारांचे आहेत. थांबे दिले. असं आहे की खासदाराला मतदारसंघाचा विषय असेल, ठाण्यामध्ये अमरावतीकरांची मागणी होती की अमरावती एक्सप्रेस थांबली पाहिजे, खासदारांच्या प्रयत्नांनी थांबली. आज अमरावती जिल्ह्यामध्ये या सगळ्या विषयांमध्ये खासदार अडसूळ यांनी अत्यंत भरीव काम केलेलं आहे. मोठी कामाची यादी आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव काम केलेलं आहे. किती हजार रुग्णांना त्यांनी चष्मे वाटप केलं, त्यांचे ECG काढले, त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन्स केले. हे काम तर इतकं मोठं आहे की ते शिवसेनेचं जे समीकरण आहे की समाजकारण जास्त आणि राजकारण कमी, त्या समीकरणाला स्थान देऊन त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ते काम देखील केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे श्रेय आपण खासदारांना दिलं पाहिजे. त्यांच्या पाठपुराव्याशिवाय शक्य नाही आणि या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा त्यांनी केलेला आहे. मग इतकं सगळं असताना अशी काय कारणं आहेत की ज्यावेळी आपण मतदान मागायसाठी चाललो आहे आणि मतदानाच्या जे वचननामा आहे, जो जाहीरनामा आहे किंवा ज्या LED वॉल्स फिरत आहेत त्याच्यावर हर हर मोदी घर घर मोदी या नावाखालीच फक्त वोट मागण्यात येत आहे, त्यांचे सबळ पुरावे देऊन वोट का मागण्यात येत नाही? नाही, त्यांच्या कामाचा उल्लेख त्या सगळ्या ध्वनिफितीमध्ये केलेला आहे.
आणि जाहीरनामाही आम्ही प्रकाशित करणार आहोत, तो जनतेपर्यंत देणार आहोत. केलेल्या विकास कामांची यादी त्या पूर्ण ध्वनिफितीमध्ये आणि त्या चित्रफितीमध्ये देखील देण्यात आलेली आहे की त्यांनी कामं कोणती केली, त्याचे व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहे. नुसतं मोघम नाही, कोणतं काम केलं, काय केलं, त्याचे निघालेले पत्र हे आनंदराव अडसुळांच्या नावाने आहे, ते देखील त्याला काय म्हणता तुम्ही ते लहान करून ते देखील त्याच्यावर दाखवण्यात आलेले आहे. त्यामुळे ते काम त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलं. राहिला विषय मोदीजींचा, तर मोदीजी या देशातल्या जनतेला पाहिजे. त्यामुळे मोदीजी ज्यांच्याजवळ आहे त्यांनी मोदी घर घर मोदी हर हर मोदी ते म्हणणारच आहे. याचं कारण असं की सामान्य जनताच मोदींना पाहून मतदान करते आणि जनतेने ठरवलेलं आहे की मोदीजी पंतप्रधान झाले पाहिजे. घर में घुसकर मारूंगा, चून चून कर मारूंगा, याच्यापूर्वी एवढे आतंकवादी हल्ले झाले या देशामध्ये. मुंबईचा आतंकवादी हल्ला तुम्ही मी अतिशय जवळून अनुभवला आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी. काय विधान होते काँग्रेसच्या नेत्यांचे की अशा लहान सहान घटना घडतच असतात, हे विधानं होते. काय केलं? काही केलं नाही, सोडून दिले, शांत बसले राहिले. मोदीजी आहेत की नाही त्याचं उत्तर दिलं पाहिजे. पहिला हल्ला झाला उरीचा, सर्जिकल स्ट्राईक केला. दुसरा हल्ला झाला पुलवामाचा, थेट त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्यावर तोफा टाकल्या, एअर स्ट्राईक तिथे केला आणि तिथले सगळे आतंकवाद्यांची तळं उद्ध्वस्त केले. तुम्हाला काय वाटतं तुझं अभिनंदन ज्या आपल्या देशामध्ये वापसी अभिनंदनची 2 दिवसामध्ये झाली, संपूर्ण देश बिचारा आशा लावून त्या दूरदर्शनच्या समोर आणि TV वाहिन्यांच्या समोर बसलेला होता. तर अभिनंदन काही तो इम्रान खान काही शांतता प्रिय माणूस आहे? इम्रान खान का शांततेचं प्रतीक आहे? इम्रान खान काय फार दयेचं प्रतीक आहे? बिलकुल नाही. का भारतावर फार प्रेम आहे इम्रान खानचं? मोदीजींनी जो अटॅक केलेला होता आणि मोदीजींच्या कणखर नेतृत्वाची जी खात्री द्यायला होती की मोदीजी सोडणार नाहीत, नरेंद्र मोदी सोडणार नाहीत, नरेंद्र मोदी एक दिवस घोषणा करून टाकतील की आज पाकिस्तान होता उद्या नाही, इथपर्यंत भारतीय सैन्याची ताकद आहे. भारतीय सैन्य आपल्याला बेचिराग करू शकतं आणि म्हणून रुमालामध्ये हात बांधून त्या अभिनंदन जे आपले अभिनंदन होते त्या अभिनंदनची वापसी इतकी सन्मानजनक आपल्या देशामध्ये झाली. हे मोदींचं कणखर नेतृत्व आहे, निर्णय घेण्याची अफाट क्षमता आहे, गोरगरीब जनतेसाठी काम करणारा नेता आहे, अहोरात्र काम करणारा नेता आहे, चौकीदार आहे या देशाचा. आणि म्हणून जनता मोदीजींच्या पाठीशी आहे. आणि त्यामुळे मोदी आमच्याजवळ जर आहे तर आम्ही लोकांना मोदी सांगणारच आहोत, निश्चित सांगणार आहोत. आणि ही निवडणूक 2 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की ही निवडणूक केवळ स्थानिक मुद्दे ठरवणारी निवडणूक नाही, या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. की या देशाचा पंतप्रधान कोण असला पाहिजे? तर या देशाचा पंतप्रधान सोनिया का बेटा असला पाहिजे, जो संसदेमध्ये डोळे मारतो, जो कागदाचे रॉकेट उडवतो, जो कागदाचे चिटोरे फेकतो किंवा संसदेमध्ये झोपतो, तो सोनिया का बेटा असला पाहिजे की मुलायमचा बेटा असला पाहिजे की ज्याने म्हणजे त्याला प्रयागराज हे नाव देखील चालत नाही, प्रयागराज नाव मान्य नाही, मैं तो उसको इलाहाबादी बोलूँगा, बोल. अरे भाई तुला म्हणायचं तर पडोसी को अब्बा बोल, तू आमचं काही म्हणणं नाही. मग असे लोक पंतप्रधान करणार आहोत का आपण? कोणाला पंतप्रधान करायचं? तो जो भारत मातेचा बेटा आहे त्याला पंतप्रधान करायचा, हा मुद्दा निश्चित या निवडणुकीतला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी मी तुम्हाला सांगतो की अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये देखील संस्कृतीचा मुद्दा आहे. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख सारख्या अत्यंत मोठ्या नेत्यांनी ज्यांनी अमरावतीचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि ज्यांनी या जिल्ह्यातल्याच नव्हे तर या संपूर्ण राज्यातल्या गोरगरीब जनतेपर्यंत, अत्यंत मागासवर्गीय जनतेपर्यंत, समाजातल्या शेवटल्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा ज्यांनी पोचवली, त्यांच्या या जिल्ह्यामध्ये कुठल्या संस्कृतीचा खासदार असावा? कोणती संस्कृती असावी? संसद रत्न असणारा खासदार हवा की 3000 रुपयाचा सांगून 300 रुपयाचा किराणा वाटणारा सडकछाप काम करणारे लोक? हा संस्कृतीचा मुद्दा आहे. कोणाच्या नावाने अमरावती ओळखलं जावं? तर मला असं वाटतं की आनंदराव अडसूळ एक संस्कृती आहे, सांसदीय व्यवस्था मानणारी संस्कृती आहे, एक परिपक्व नेता आहे, अनुभव आहे, भाषा चांगली आहे, जातीय अभिनिवेश नाही कुठल्या प्रकारचा, धर्माधर्मांमध्ये तेढ उभी करण्याची सवय नाही आणि खोटं बोलण्याची सवय नाही. या सगळ्या आधारावर हा संस्कृतीचा मुद्दा आहे आणि म्हणून मोदीजी राहणार आहे. संस्कृतीचा कुठली संस्कृती या जिल्ह्यामध्ये रुजवायची हा देखील निवडणुकीचा मुद्दा आहे, विकास हा देखील मुद्दा आहे. या सगळ्या मुद्द्यांना घेऊन भारतीय जनता पार्टी शिवसेना युती मार्गक्रमण करणार आहे. 2009च्या निवडणुकांमध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं नव्हती, ती कुणाला तरी मतदान करणं गरजेचं होतं. त्यावेळी आज 2019च्या निवडणुकांना सामोरं जाताना आपल्याजवळ एक ऑप्शनसुद्धा आहे आणि ते आहे नोटा.
आपल्याला वाटणाऱ्या 24 उमेदवारांपैकी जर आपल्याला एकही उमेदवार लायकीचा वाटत नसेल तर आपलं मत आपण इथे न गमावता नोटाला आपण मतदान करू शकणार आहोत। आणि संपूर्ण जगामध्ये जी लोकशाही, भारताची लोकशाही म्हणजे संपूर्ण जगामध्ये जो लोकशाहीचा हा उत्सव होतो, ही दिवाळी होते, ती आपण आनंदाने साजरी करायची आहे। त्याच्यामुळे मतदान हे करणारच आहे आणि प्रत्येकाने मतदान हे केलंच पाहिजे। नोटा या चिन्हाविषयीचं आपलं काय मत आहे? नाही, नोटा ही एक व्यवस्था आता मतदानामध्ये आलेली आहे आणि अनेक ठिकाणी अनेक लोकांनी नोटा दाबल्यामुळे त्या मतदारसंघांचे निकाल बदलले आणि त्याचा फटका कोण्याही उमेदवाराला बसू द्या, पण उमेदवाराला फटका बसतो हे आपण बघितलेला आहे। हा झाला राजकीय भाग। पण तत्वतः जर सांगायचं झालं तर नोटाचा वापर हा मतदारांनी करू नये या मताचा मी आहे। नोटाचा वापर एवढ्यासाठी करू नये की मला म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय ज्यांनी एकात्म मानव दर्शन दिलं आणि जनसंघाचे आमचे संस्थापक नेते होते, तर त्यांनी फार छान सांगितलं होतं की मतदान कोणाला करायचं। तर त्यांनी असं सांगितलं होतं की वोट फॉर पर्सन नॉट फॉर पर्स। मतदान कोणाला केलं पाहिजे तर माणसाला केलं पाहिजे, माणूस पाहिलं पाहिजे आणि पर्स म्हणजे पैशाला मतदान करता कामा नये। मग त्यांनी पुढे असं सांगितलं की एखाद्या ठिकाणी माणसं चांगलेच उभे आहेत, मग कसं करायचं, कोणाला मत द्यायचं? माणसं जर सगळीकडे चांगली असेल, हाही माणूस चांगला आहे, माणूस चांगला आहे, तर मग मतदान कसं करायचं? तर त्यांनी सांगितलं की व्होट फॉर पार्टी नॉट फॉर पर्सन। मग पक्ष किंवा समूह ज्यांचा चांगला आहे, ज्या समूहातले लोक चांगले आहेत, विचारांनी चांगले आहेत, समूह चांगला आहे, त्यांना मतदान करायचं, त्या समूहाला मतदान करायचं, माणसाला मतदान करायचं नाही। आणि दोन्हीकडे समूह चांगले असतील तर मग काय करायचं? तो व्होट फॉर प्रिन्सिपल नॉट फॉर पार्टी। तर प्रिन्सिपलला, विचारधारेला मत करायचं, तत्वाला मत करायचं की तत्व कोणतं चांगलं आहे त्या तत्वाला मत करायचं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून बरेचदा माणसांमध्ये गुंतत राहून आपण आपल्या देशाचं भवितव्याचा हा विषय आहे आणि आपण इतके बेफिकीर कसे होतो। आता काल परवा एक मला सोशल मीडियावर मेसेज वाचायला मिळाला की इतक्या म्हणजे लोकसभेच्या जेवढ्या जागा आहेत इतक्या जागा भरणं आहे, पात्रता काय, हे नाही ते नाही, शिक्षण नसलं तरी चालेल, बेरोजगार असला तरी चालेल, बोलता नाही आलं तरी चालेल, पण या जागा भरायच्या। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान दिलं ती असल्या प्रकारची खिल्ली करण्यासाठी दिलेला, जो आम्हाला मतदानाचा अधिकार दिला ती अशा प्रकारची थट्टा करण्यासाठी दिलेला आहे। जर आम्ही संविधान मान्य केलेलं आहे आणि संविधानानुसार जर आम्ही चालतो आहोत तर आम्ही आमचा देशाचं भवितव्य ठरवणार आहोत, त्या दृष्टीने मतदानाकडे बघितलं पाहिजे। एखाद्या वेळी माणूस कमी जास्त असेल, पण विचार आहेत, प्रिन्सिपल आहे, देशाचं भवितव्य कोणाच्या हातात राहिलं पाहिजे याचा कोणीच विचार करणार नाही, याचा विचार केला पाहिजे। जे लोक या विचारांपर्यंत पोहोचत नाहीत ते लोक नोटाचा ऑप्शन निवडतात असं मला वाटतं। पण मला या निमित्ताने, तुमच्या या मुलाखतीच्या निमित्ताने नम्रपणे आवाहन करायचं आहे की खरोखर कोणालाही मत द्या, पण नोटाचा वापर करू नका। नोटाचा वापर बिलकुल करता कामा नये। आणि आपण जर खरंच मी म्हटल्याप्रमाणे जर तत्वाचा विचार केला, प्रिन्सिपलचा विचार केला आणि भारताचं नेतृत्व खरंच कोणी करावं, भारत जर आपल्याला 2020मध्ये महाशक्ती करायचा असेल तर त्यासाठी समर्थ नेतृत्व कोण आहे, समर्थ चमू कोणाची आहे, कोणाची वाटचाल समर्थ दिशेने आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मतदान करणं सोपं होईल। आणि म्हणून नोटाचा वापर न करता मतदान सगळ्यांनी केलं पाहिजे। भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आज आपल्यासोबत होते आणि त्यांचे विचार, अमरावती लोकसभा मतदारसंघाविषयीचे त्यांचे विचार, जनतेच्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून काढण्याचा प्रयत्न केलात। निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला VCN न्यूजला जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत। आणि निवडणूक रणसंग्राम 2019 या कार्यक्रमाचं आयोजन फक्त आणि फक्त जनसामान्यांच्या समस्या, जनसामान्यांचे प्रश्न उमेदवारापर्यंत आणि उमेदवाराच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने, तसेच उमेदवारांची ओळख, पक्षाची बांधिलकी ह्या गोष्टी मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संपूर्ण विदर्भामध्ये GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती आपण निवडणूक रणसंग्राम हा कार्यक्रम दररोज बातम्यांनंतर बघू शकणार आहात। दररोजच्या या बातम्यानंतरच्या कार्यक्रमामध्ये अनेक उमेदवार, जनसामान्यांच्या समस्या, तसेच
मतदारांच्या काय समस्या आहेत, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, जनसामान्यांना कोणते प्रश्न भेडसावत आहेत, हे सगळं आपण पाहणार आहोत. अगदी 1 एप्रिलपासून तर 18 एप्रिलपर्यंत निवडणूक रणसंग्राम 2019मध्ये. नमस्कार.